शिवाय 53 बोली बोलल्या जातात म्हणजे मराठी 54. जनगणनेत आहे, नोंद आहे त्याची, माझ्याकडे त्याचा तक्ता काढलेला आहे. इतक्या भाषा बोलल्या जातात, त्या उपभाषा होत्या. वडराची असेल, अमक्याची असेल, तमक्याची असेल, निरनिळ्या जाती समूहाच्या त्या भाषा असतील. बोलभाषा आहे, बोली भाषा आहे, बोली भाषा, एवढ्या भाषा होत्या. मी जेव्हा एक साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये मला एका तिथं बोलायला बोलवलेलं होतं आणि ते सगळ्या कलेक्टर लोकांची, IAS लोकांची ती संस्था होती. त्या IAS लोकांच्या संस्थेनं मला निमंत्रित केलं होतं भाषेसंबंधी, भाषेवर बोलण्यासंबंधी. त्यावेळेला सांगत असताना मी बीडचं हेच उदाहरण त्यांना दिलेलं होतं. तर आम्ही करतो काय, आमचे अधिकारी करतात काय, आमचे खरे संशोधक, आमचे खरे अभ्यासक जे कुठं असतील, शंकर बापूसारखे कदाचित ते खेड्यात असतील, त्यांना शोधा, त्यांना सांगा. त्या तुमच्या लोकांना सांगू नका जे तुम्हाला रोज येऊन भेटतात आणि नमस्कार करतात आणि तुमच्याकडून पैसे उपटतात. त्यांना कशाला सांगतात, त्यांना काहीच माहिती. खरं काम करणारे तिकडे खेड्यात आहे, त्या लहानशा गावामध्ये केजला आहे, अंबाजोगाईला आहे, परळीला आहे, माजलगावला आहे, बीडला आहे, त्यांना भेट, ते सांगतील तुम्हाला. आणखी कुठेतरी लहानशा गावामध्ये येळमसारख्या गावात ते असू शकते. ते माणसं शोधा, तिथं कोणत्या भाषा बोलल्या जातात, कोणत्या बोली बोलल्या जात होत्या, त्यांचं स्वरूप काय, ते टिकवायचं असेल तर काय करावं लागेल हे करा, हे करा. हे उदाहरण मी तिथं त्यांना दिलं होतं. सगळे IAS लोकांची ती संस्था आहे. मला सनसनीत मानधन सुद्धा त्याने दिलं होतं. गाडी दिली होती, प्रवासाला गाडी देऊन मला 5,000 रुपये त्याने दिले. काही 5,000 रुपये गेलो होतो पण त्यांनी दिल्यावर मी घेतले, त्याच्यातून मागितले. कधीच मागायचं नाही. मला जो खर्च आला तो खर्च तुम्ही दिला पाहिजे एवढी अपेक्षा मी रास्त समजतो, पण तुम्ही तुमच्या खिशाला खार लावून देऊ नका. तर हे जे आहे अशा प्रकारची दृष्टी आम्ही प्रत्येक नागरिकांना बाळगली पाहिजे. आपलं ही कुटुंब तर असतंच आपल्याला, ते सांभाळायचंच असतं, त्याच्यासाठी पैसेही लागतात. त्यासाठी तुम्ही काम करा, त्यासाठी तुम्ही काम करता, तुमच्या कामावर तुम्ही तुमचं हे करा. भीक मागून करू नका. आपण जे भीक आपल्या या लोकशाहीनं अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये आपल्याला जी सवय लागली, लाचार करून टाकलेला समाज सगळं, तो असा हात पासून समोर उभा राहतो. कशाला कोण तुम्हाला विचारणार, तुम्हाला महत्त्व कोण द्या, तुम्हाला कोणी महत्त्व देणार नाही. आणि म्हणून तुम्ही जर निर्भीड झाला नाही, भीक मागितली नाही, सन्मानानं जगायचं तुम्ही ठरवलं आणि ते जर लिहायचं तुम्ही ठरवलं, तर मला असं वाटतं की सन्मानानं जे जगणं आहे आणि त्यातून त्यासाठी तुम्हाला जे भोगावं लागतं ते भोगणं आहे. त्यासाठीचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुमच्या लेखनातून येतील. आणि या लेखनाला मोठं साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तुम्हाला सगळ्यांना संधी देणारच नाही. ते शक्य पण नाही, ठरवलं तरी ते शक्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या संमेलनामधून जी संधी मिळते, त्यातून जे मांडलं जातं ते जे मांडणं आहे, हे मांडणं त्यातलं जर वेगळं मांडणं असेल तर ते नेमकं उचललं जातं आणि त्याची कुठेतरी नोंद होती, ते इतर ठिकाणी बोललं जातं आणि पुढे त्याला कोण बोलतो. तसे आम्हाला म्हटलं कुठेही शेतकऱ्यांचे प्रश्न असले आणि त्याच्यावर जर काही बोलायचं असलं राष्ट्रीय पातळीवर, तर आम्ही पहिलं नाव त्यांचं घेतो, अमरावी, दुसरं नाव आणखी आपल्याकडे नाही तसं नाही, पण अमरावी, मास्टरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे कायदे. तरी मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये आम्हाला काही अमुक करायचं आहे असं जेव्हा मला कळवलं 1-2 वेळेला, तेव्हा आम्ही लोक देत नाही, पैसे घेत की आमची जागा तुम्ही वापरणार आहे, तुम्ही इतके पैसे द्या. तुम्ही कोणासाठी करताय, शेतकऱ्यांसाठी. आमची मराठवाडा साहित्य परिषदेची जागा, आमच्या काय रूम असतील त्या खोल्या, त्या तुम्हाला मोफत. पण शेतकरी हाच इथला मुख्य अशा प्रकारचा आधार आहे, घटक आहे, त्याच्यावर आपण सगळे जगतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचे प्रश्न हे त्यांचे प्रश्न आहेत असं समजू नका. ते त्यांचे प्रश्न नसतात, जे त्यांचे प्रश्न आहेत ते आपले प्रश्न असतात. आणि आपले प्रश्न समजून ते प्रश्न, कारण त्यांना कळत नाही, त्यांना समजत नाही, आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या व्यासपीठांचा उपयोग असे प्रश्न मांडण्यासाठी झाला पाहिजे, तो होतो हे आणि हे या दृष्टीने या अशा प्रकारच्या संमेलनाचं महत्त्व मला स्वतःला वाटतं. आता एक फक्त मुद्दा मी सांगतो आणि थांबतो, पुष्कळ बोलता येईल पण बोलत नाही. आता या ठिकाणी कोणीतरी राजभाषा कुठून म्हणाल, मला म्हणायचं होतं अभिजात भाषा, तुम्ही राजभाषा म्हणाला पण त्याला बोलायचं होतं अभिजात. सध्या अभिजात भाषेचं खूळ आमच्या बोकांनी बसलं. मुळामध्ये अभिजात भाषा, मराठी ही अभिजात भाषा आहे असं सांगणारं सरकार कोण?
त्यांना अधिकार काय? ते काय भाषातज्ञ आहे, त्यांनी काय भाषेचा अभ्यास केलेला आहे? आम्ही सांगू अभिजात आहे की नाही हे आम्ही सांगू ना, पण आम्ही त्यात काम करतो 40-40 वर्ष. आम्हाला कळतं की अभिजात आहे की नाही. आम्हाला कळतं अभिजातचे काय निकष आहेत तुमचे, ते निकष आम्ही पाहू, आम्ही तपासू आणि मग तुम्हाला सांगू. तुम्ही कोण? केवळ काही निधीचे तुकडे मिळतात म्हणून आपल्या लोकांनी हे जे फूल आहे हे फूल आपल्या डोक्यावर बसवले. हे तुकडे तुम्हाला मिळत नाही हे मुद्दा नाही. या तुकड्यांसाठी सुद्धा तुम्हाला तिथं प्रस्ताव दाखल करावे लागतात आणि यांच्याजवळ प्रस्ताव दाखल करायला माणसंच नाही. प्रस्ताव दाखल करण्यासाठी जी माणसं लागतात ती माणसंच नाही. कारण जी माणसं अभ्यास करतात अशा प्रकारचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांची विचारधारा वेगळी आहे आणि त्या विचारधारेचे लोक सरकारला नको आहे आणि म्हणून त्यांना ते सांगणार नाही आणि ते सांगणार नाही म्हणून मानले जाणार नाही आणि म्हणून मानले जाणार नाही. प्रस्ताव तयार होणार नाही आणि जर एखादा दुसरा तुकडा तुम्हाला पैशाचा मिळेल, निधीचा मिळायचा जाते. ते कोण? सरकारी परिपत्रकामध्ये त्यांनी अभिजात भाषा म्हणजे काय तर अभिजात भाषा म्हणजे शास्त्राची भाषा असं म्हटलं. अभिजात कोणीही म्हटलेलं नाही. क्लासिकल लँग्वेज हा इंग्रजीतला शब्द आहे, त्यातून तो आपल्याकडे आलेला आहे आणि म्हणून त्याला मराठी लोकांनी अभिजात अशा प्रकारचं त्याचं भाषांतर केलेलं आहे. त्याला आपण अभिजात भाषा म्हणतो. ते अभिजात भाषा म्हणत नाही. जी शास्त्राची भाषा ती अभिजात भाषा. मग मराठी शास्त्राची भाषा आहे की नाही हा खरं मग अगदी भारत सरकारच्या म्हणण्यानुसार सुद्धा मराठी शास्त्राची भाषा आहे की नाही. अरे ती 800 वर्षापूर्वी शास्त्राची भाषा आमच्या ज्ञानेश्वरांनी करून ठेवली ना. 16 वर्षाचा आमचा पोरगा 16 वर्षाचा पोरगा ज्ञानेश्वरी लिहितो. 16 वर्षामध्ये कसे अनुभव घेतल्याचा विचार सुद्धा आम्ही करतो. कुठं पाहिलं असेल, कुठं हे सगळं अनुभवलं असेल ज्ञानेश्वरांनी आणि कसं समजलं असेल आणि मग कसं मांडलं असेल हा सुद्धा विचार आम्ही करतो. तर आमच्या 16 वर्षाच्या मुलानं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्या क्षणी लिहून पूर्ण केला त्या क्षणी मराठी अभिजात झाली. त्या क्षणी कारण तत्वज्ञान ज्ञानेश्वरी हा तत्वज्ञानाचा ग्रंथ. तत्वज्ञान हे शास्त्र त्याच्या जोडीला त्यांनी काव्य त्याच्यामध्ये आणलेलं आहे. म्हणजे तत्वज्ञान आणि काव्य याचा उत्तम संगम जगामध्ये कोणालाही घालता नाही अशा प्रकारचा संगम ज्ञानेश्वरांनी त्याच्यामध्ये सांगितलं. हे खरं जागतिक वाङ्मय आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे की आमचे इंग्रजीचे जे कोणी उत्तम जाणकार असतील ते तिचं भाषांतरच करत नाही. इंग्रजी लोकांना कळायचं असेल जगामध्ये 16 वर्षाच्या पोरानं लिहिलेला हा कवितेचा उत्तम दर्जाचं काव्य आणि उत्तम दर्जाचं तत्वज्ञान याचा संगम याचा मेळ घालणारा अशा प्रकारचा ज्ञानेश्वरी नावाचा सिद्धांत दीपिका वगैरे भावार्थ दीपिका वगैरे हे जरी त्याचं मूळ नाव असलं तर आपण त्याला ज्ञानेश्वरीच म्हणतो. तेव्हा ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ ज्या पोरानं लिहिला हा पोरा नेमका होता कसा, त्याची बुद्धी अलौकिक अशा प्रकारची बुद्धिमत्ता त्याला कशी प्राप्त झाली याचा विचार तेव्हा जग करी. पण तुम्ही त्यांच्यापर्यंत येतच नाही. आम्ही करंट आम्ही 800 वर्षापूर्वीच आमची भाषा अभिजात हे आम्ही सांगितलं नाही. हे आम्ही सांगायला त्याच्यापूर्वी साधारणपणे 75 वर्ष त्याच्यापूर्वी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ अंबाजोगाईच्या मुकुंदराजाने लिहिला. त्यामध्ये जे शांकर अद्वैत तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी मांडलं ते त्यांनी मांडलं. ज्याची दखल लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी घेतली. परवाच मी लक्ष्मणशास्त्री जोशीवर एक लेख कोल्हापूर विद्यापीठाला पाहिजे होता, लिहून पूर्ण केला म्हणून माझ्या डोक्याचे म्हणून मी इथं उल्लेख त्याचा करतो की आपल्या ही सगळी शास्त्र इथं आमच्या भाषेमध्ये आधीच लिहिली. 800 वर्षापूर्वीच लिहिले. 800 वर्षापूर्वीच आमची भाषा ही अभिजात आहे. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला 4 पैशांसाठी? हा खरा प्रश्न आहे. पण आपण विचारत नाही. कारण आपल्याला ते सुस्तकने माहीत नाही. आपण सोय पाहतो, आपण पैसे पाहतो. सोय पैसे हे कधीही महत्त्वाचे नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे खातात ना होईल आपली पुढे आहे. किती पैसे खातात ते पैसे जर इकडे वापरले तर तुम्हाला काही मुद्दाच नाही ना मराठी भाषेच्या विकासाला. पण हे यांना कोणी सांगणार? हे जनतेने सांगायला. पण जनता सांगत नाही. जनता त्यांच्या पाठीमागे ही अशी शृंगापत्ती शिंग 2 शिंग आहे आणि असं तो बघतो त्या शिंगांमधून त्याला पलीकडचं काही दिसत नाही. तो खड्डा आहे तो जातो असा भर जातोच पडतो खड्ड्यामध्ये. ही शृंगापत्ती ही आपली शृंगापत्ती आहे आणि म्हणून लोक शाळेत हे प्रश्न सुटणार नाही.
अशा प्रकारच्या संमेलनातून लोकांना चालना करण्याचं काम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी मला किती वेळ दिला होता माहीत नाही, मला काही त्यांनी सांगितलं नाही की तुम्हाला अर्धा तास दिला का 35 मिनटं दिले ते माहीत नाही, पण मला जे काय सुचलं ते या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडलं, आपण ऐकून घेतलं. याच्यावर आपण विचार करावा अशा प्रकारची विनंती मी करतो. आणि 1 वर्ष झालं ज्या घटनेला, त्याबद्दलचं दुःख मला खाली बसता बसता प्रकट करायचं. मस्सादोबचे माजी म्हणा किंवा आजी म्हणा सरपंच संतोष देशमुख यांचा आमच्या व्यवस्थेनं, ही मुद्दाम म्हणून आमच्या व्यवस्थेनं, सरकारनं निर्माण केलेली व्यवस्था, सुधारणांनी निर्माण केलेली व्यवस्था, ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेनं जो निर्भूल अशा प्रकारचा खून केला आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत व्हावी अशा प्रकारची कृती केली, त्याचं अतिशय दुःख वर्षभर माझ्या मनामध्ये आताही आहे. ते दुःख मी या ठिकाणी प्रकट करतो. आणि त्यांच्या कुटुंबियांना, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांची आई, त्यांचा भाऊ यांना हे दुःख पचवण्याचं बळ मिळो अशा प्रकारची प्रार्थना मी मूळ अर्थानं मी परमेश्वर मानत नाही, पण महात्मा फुलेंच्या अर्थानं मी मानतो. निर्मिकानं त्यांना देव अशा प्रकारची प्रार्थना त्या निर्मिकाकडे पडतो. आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि धन्यवाद.